कम्फर्ट झोन सबको पसंद आहे. कम्फर्ट झोन हा आवडता विषय असतो माणसाचा स्वभावच आहे ना. एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट नवीन आली की ती ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ जातो. असंच काहीतरी आपल्याला ईव्ही क्षेत्रात म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळेल. एन्व्हायरमेंट फ्रेंडली, लो रनिंग कॉस्ट, स्टोरेज स्पेस, इझी टू हँडल, या सगळे ऍडव्हान्टेजेस ठीक आहे, पण याच्यासोबत ईव्ही मार्केट आपले लिमिटेशन सुद्धा घेऊन येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत. आज मी आलोय दी हब ऑफ ऑटोमोबाईल इंडस्ट्री पुण्यामधील कर्वेनगर या ठिकाणी असलेल्या एका खास ठिकाणी भेट द्यायला. दिस इज ऑटो ईव्ही मार्ट बाय ग्रीज, इंडियाज लीडिंग मल्टी ब्रँड इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि इलेक्ट्रिक व्हेकल डीलरशिप, जे की संपूर्ण भारतवर्षात 110 डीलरशिप पैकी एक आहे. 110 स्टोर्स पैकी एक आहे. आतमध्ये जाऊन बघूया अजून काय काय बघायला मिळते आपल्याला या डीलरशिप मध्ये. सो गाइस, ग्रीज एक वन स्टॉप सॉल्यूशन प्रोवाइड करते हैं ऑटोमोबाइल इंडस्ट्री में, जिसे हम कहते हैं 3S, सेल्स, सर्विस एंड स्पेयर पार्ट अक्रॉस ऑल मल्टीपल ब्रांड. या संपूर्ण इकोसिस्टम मध्ये ना ग्रीज रिटेल प्रोवाइड करतं क्लीन मोबिलिटी अँड एनर्जी सोल्युशन इन देअर इलेक्ट्रिक टू व्हीलर्स, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर्स, इंटरनल कंबशन इंजिन बेस्ड थ्री व्हीलर्स, स्मॉल कमर्शियल व्हेकल्स थ्रू देअर ऑटो ईव्ही स्टोर, ऑटो ईव्ही मार्ट, म्हणजेच ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. प्रशिक्षित कर्मचारी त्यांच्या सुलभ अनुभवासोबत सज्ज असून ग्रीज हे एक एंड टू एंड डीलर ऑनबोर्डिंग आणि त्यासोबतच डीलरसाठी माहिती पोर्टल म्हणजेच इन्फॉर्मेशन सेंटर प्रोवाइड करतात. इसके साथ ही ग्रीव्स रिटेल स्टोर का बैंकिंग एंड नॉन बैंकिंग फाइनेंशियल इंस्टीट्यूट के साथ टाइप है. इसकी वजह से आपकी जो फाइनेंशियल नीड है वो फुलफिल करने में ये फैक्टर बहुत काम आता है. लेटेस्ट ईव्ही आणि BS6 स्टँडर्ड टेक्नॉलॉजीवर डीलर्स आणि कर्मचारी दोघांची हँड्स ऑन ट्रेनिंग देऊन ते वेळोवेळी टेक्नॉलॉजी सोबत अपडेटेड राहतील याची काळजी मात्र ग्रीज कडून वेळोवेळी घेतली जाते. हे सगळं झालं फायनान्स रिलेटेड. आता आपण एक काम करूया, माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आपण इथल्या स्टाफशी बोलूया आणि जर का जमल्यास इथले जे डीलर आहेत, इथले ओनर आहेत, त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे ग्रीव्सला घेऊन, हे ऑटो ईव्हीचं हे ईमार्ट आहे त्याला घेऊन ते जाणून घेऊया. आता मी आहे पुण्यात कर्वेनगरमध्ये ग्रीजचं ऑटो ईव्ही मार्टच्या शोरूम मध्ये आणि माझ्यासोबत आहेत पूरन राय, जे ऑटो सोल आणि हे ऑटो ईव्ही मार्ट याचे डीलर आहेत, ओनर आहेत. तर त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया, जाणून घेऊया ग्रीज कडून अजून काय काय सर्व्हिस मिळतात किंवा त्याच्या संदर्भात एकंदरीत माहिती घेऊ. सो वेलकम सर. आई जस्ट वांट टू आस्क यू कि अगर एक कस्टमर आता है बीइंग डीलरशिप दिमाग में रख के, या फिर बाइक ओन करना है, इलेक्ट्रिक व्हीकल लेना है, या फिर डीलरशिप के पर्सपेक्टिव से आता है, तो ग्रीज के बारे में आप थोड़ा बहुत बताइए. और ये पर्सपेक्टिव लेके अगर कस्टमर आता है तो वो क्या क्या एक्सपेक्ट कर सकता है ग्रीज की तरफ से. आई मस्ट से कि ग्रीव्स के साथ जुड़ना हमारे लिए प्राउड मोमेंट है. एंड लास्ट 2 years से वी आर अ डीलर ऑफ ग्रीव्स ऑटो ईवी मार्ट. तो ग्रीव्स एज अ known company in a market from 100+ years I think so. तो एक तो नाम का और लेगेसी जो इनकी है उसका हमें फ़ायदा मिलता है डेफिनेटली. एंड जो सर्विसेज उनने मार्केट में दी हैं उसका भी हमें बहुत फ़ायदा मिलता है. प्लस हमें कस्टमर को प्राउडली बोलते आता है कि ये एम्पियर को ग्रीव्स ने अभी अपनी टेक ओवर किया है, या फिर अभी हमें और भी कंपनी टाइप करके जो एक प्लेटफॉर्म दे रहा है कि कस्टमर के लिए भी बहुत सारे ऑप्शन यहाँ पे मिल जाते हैं. इलेक्ट्रिक व्हीकल्स में 2, 3, 4 ऑप्शन मिल जाते हैं. फिर 2 व्हीलर में भी अपना 3 व्हीलर में भी मिल जाते हैं. साइकिल में भी ये है, इलेक्ट्रिक साइकिल भी हमारे पास में अवेलेबल है. तो ये सारी चीज़ें एक जगह पे कस्टमर के लिए बहुत इजीली अवेलेबल होती हैं. प्लस ये बीइंग अ न्यू इंडस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल, ट्रस्ट फैक्टर इज मेजर इशू फॉर द कस्टमर as well as for who wants to invest in a dealership. सो ग्रीव्स है तो ट्रस्ट का इशू एक कहीं ना कहीं डाइल्यूट हो जाता है. बड़ा नाम है, इतनी पुरानी लेगेसी है, तो डेफिनेटली आपको एक कॉन्फिडेंस आता है.
और कस्टमर को भी डेफिनेटली कॉन्फिडेंस आता है कि अच्छी सर्विस मिलेगी। और अभी पुणे के अलावा और कहाँ पे कुछ आप बता सकते हैं? पुणे में देखिए अभी मेरे पास ही ऑटोसोल ईवी के अंडर में ही 2 डीलरशिप हैं हमारे। यहाँ करवे नगर में एक है और पिंपले गुरो में एक है। डेफिनेटली वी आर डूइंग गुड इन लास्ट 2 years। वेरी नाइस। एंड और भी हम एरिया में और जगह में देख रहे हैं पुणे में एटलीस्ट कि हम और भी चालू कर पाएं, बिकॉज वी आर वेरी कंफर्टेबल विद द टीम हु इज गिविंग प्रॉपर सर्विसेज टू अस फ्रॉम द बॉटम टू टॉप। दे आर वेरी फ्लेक्सिबल एंड कोऑपरेटिव पर्सन। एंड यू नो वन थिंग विच आई नोटिस कि आपका स्टाफ है, इट इज़ वेल वर्स्ड, यू नो, टेक्नोलॉजी के साथ अपडेटेड है। लेटेस्ट ईवी टेक्नोलॉजी हो, डीलर को या स्टाफ को अपडेटेड रखती है ये जो ग्रीज कंपनी। इनका हमेशा सेमिनार होता है, आपको वेल एजुकेट किया जाता है टेक्नोलॉजी के साथ। सो दैट्स आई थिंक वेरी गुड थिंग अबाउट दिस पर्टिकुलर। Definitely, that helps us a lot for the customer services. Correct. Because companies providing the time to time training for our staff. Online training is mostly happen because of after COVID the thing. COVID. So that is very easy to us as well, because at the same time we can do work and we can upgrade the things for our staff. For technically training they are very you know. सो बड़ी कंपनी होने के ये फ़ायदे होते हैं कि आपको सारी टेक्निकल और नॉन टेक्निकल ट्रेनिंग आपको प्रोवाइड होती है और हमेशा सपोर्ट आता है, जिससे आप कस्टमर को बेटर सर्विसेज दे सकते हो। एंड वी आर इन सर्विस इंडस्ट्री, सो डेफिनेटली वो हमारे लिए बहुत ज़रूरी चीज़। करेक्ट। वन लास्ट क्वेश्चन। सो एम्पियर का नाम मैंने बहुत सुना है, ठीक है। सो अपने पास आई थिंक 2 व्हीलर्स में 2 से 3 ब्रांड्स अवेलेबल है यहाँ पे। सो एम्पियर के साथ और क्या क्या है? सी एम्पियर एक तो यूज़र फ्रेंडली बाइक है, जैसे पेट्रोल में जो बाइक है, एक तो लुक उसका वैसा दिखता है और हाइट और बाकी सब स्मूथ है गाड़ी बहुत चलने में। और ग्रीव्स ने टेक ओवर करने के बाद उसमें और टेक्निकल सपोर्ट, टेक्निकल ईजीनेस आई है फॉर द कस्टमर। और अभी मार्केट में काफ़ी सारा फ्लो हो गया है और बाकी सब चीज़ें हैं, तो हमें तो ईजी होता है एम्पियर बेचना। और एम्पियर गाड़ी हम कॉन्फिडेंटली बोल पाते हैं कस्टमर को कि दिस इज द ग्रीव्स प्रोडक्ट, सो नाउ द थिंग्स आर वेरी गुड इन एम्पियर। एम्पियर इज मोस्ट सेलेबल प्रोडक्ट इन अवर फ्रॉम दिस ब्रांड। और रोड पे भी ज़्यादा दिखती है कंपैरेटिवली एम्पियर देखे तो। हाँ, वो समझ में आता है कि भाई ब्रांड एंड ऑफ द टाइम जो चीज़ अच्छी होगी वही दिखेगी और वो दिखेगी, सामने आएगी। अगर प्रोडक्ट अच्छा है तो वो दुनिया के सामने अच्छे से आएगा। सर थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग सर, अच्छा लगा आपसे बात करके। एंड थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग अँड होस्टिंग अस। थँक्यू। आता माझ्यासोबत आहेत या ऑटो ईव्ही मार्टचे सेल्स हेड आहेत आपल्यासोबत, अमित साळुंखे। तो अमित, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। मेरे को आप बताइए कि सेल्स ठीक है, आपने बाइक बेच दी, आपने जो भी आपका कमर्शियल व्हीकल बेच दिया, 3 व्हीलर बेच दी ग्रीस की, अपना प्रोडक्ट बेच दिया, बट आफ्टर दैट व्हाट? आफ्टर सेल्स सर्विस की अगर हम बात करें तो ग्रीस की कितनी अच्छी है और क्या क्या लूपहोल्स है आप वो भी बता सकते हो। सो आप बताइए कि आफ्टर सेल्स सर्विस कस्टमर व्हाट कैन आई एक्सपेक्ट? अ गुड सर्विस और कैन कस्टमर एक्सपेक्ट अ पॉझिटिव्ह आफ्टर सेल्स सर्विस, और कैसा है उसके ऊपर आप थोड़ा सा हाईलाइट कीजिए। सर्वप्रथम नमस्ते, मला त्यानंतर तुम्ही ग्रीव्स आणि ऑटोसेलतर्फे तुमचं स्वागत आहे। सर्व बेसिकली कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय होतं की मला गाडी घेतल्यानंतर की मला सर्व्हिस तुम्ही काय देता, हे सर्वात बेसिकल असतं। म्हणजे थोडक्यात काय की समजा गाडीला काही इश्यू झाला, त्याचे पार्ट्स अवेलेबिलिटी आहे का, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही मला अटेंड केले जातं, हे सर्व सॅटिस्फॅक्शन असतं कस्टमरच्या लेवलने बघायला गेलं। सर्वात बेसिकली ते विचार। आणि जर गाडी फेल झाल्यानंतर कस्टमरला रेग्युलर आपल्याकडे सर्व्हिस फीडबॅकचे कॉलसुद्धा असतात। इफ कुठले क्युरी आली तर माझ्याकडे मॅनपॉवर पिकअप ड्रॉपसुद्धा अवेलेबल आहे। कस्टमरला आपण गाडी सेल झाल्यानंतर आपण सर्व्हिसवाल्या माणसांचे सगळ्यांचे नंबर प्रोव्हाइड केले जातात की जेणेकरून जरी तुम्हाला कुठं काही समजलं नाही गाडी चालवताना, तुम्ही कुठल्या क्षणी आम्हाला कॉल करू शकता, इव्हन सेल्स पर्सनला किंवा माझ्या सर्व्हिसच्या टीमला। म्हणजे आता नवीन गाडी घेतल्यानंतर कधी कधी अंदाज येत नाही की गाड्यांचे चार्जिंग लेवल म्हणा, गाडी बंद पडली, अचानक काय होलं, तर विदिन अ मोमेंट आपण फोनवर सोल्युशन आपण त्यांना देतो की ते एक फर्स्ट सॅटिस्फॅक्शन असतं की बाबा आम्हाला फोन केला, मला विदिन अ मोमेंटमध्ये सप्लाय भेटला, रिपोर्ट भेटला आणि माझा त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं, अटेंड करतो हे झालं फोन थ्रू। त्याच्यानंतर जर बेसिकली काही मेजर प्रॉब्लेम असतील तर आपण त्या केसमध्ये गाडी पिकअप ड्रॉप केली जाते आणि त्यानंतर आपण सोल्युशन करू। आणि आपल्या सगळ्या टीमकडनं पूर्णपणे सपोर्ट असतो। इव्हन तुम्ही म्हणजे गुगल रिव्ह्यूज बघा कस्टमरचे, त्याच्यामध्ये फुल अँड फायनल कस्टमरला सपोर्ट आहे की ऑटोसेलच्या टीममधनं कुठेही कधीही कॉल येऊ दे, माझी टीम ही तुम्हाला सपोर्ट करते म्हणजे करते। ठीक आहे, 5-10 मिनटं 1 तास पुढे मागवेल, पण कस्टमरला हे माहिती आहे। म्हणजे माझ्याकडे सेल्स जे होतात ते तुमचे जास्त करून रेफर नाही होत,
होतं. रेफरन्स नाही सर्वात होता. म्हणजे reference. मी गाडी घेतली तर घेतली. अजून माझ्या मित्राला घेऊन आलो मी. ऑब्वियसली त्यांना तेच आहे की माझ्याकडनं तुम्हाला जास्त व्यवस्थित आफ्टर सेल्स नंतर मला सर्व्हिस दिली होती, हे त्याकरता खूप सॅटिस्फाईड कस्टमर. आणि आय थिंक हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपण ह्या EV क्षेत्रामध्ये नवीन आहोत, आपण रादर कस्टमर पण नवीन, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. आता कसं नॉर्मल बाईकचा काही इश्यू झाला तर आपल्याला थोडंफार माहिती असतं की कुठे साधारण इश्यू होऊ शकतो. इलेक्ट्रिकमध्ये इश्यू आला तर काही माहीत नाही, सगळे आपण नवीन आहोत. त्यामुळे आफ्टर सेल्समध्ये अशा प्रकारचा सपोर्ट भेटणं हे कस्टमर एक्सपेक्ट नक्कीच करतो आणि ते तुम्ही प्रोव्हाइड करताय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. अजून एक प्रश्न आहे की पुण्यामध्ये रिस्पॉन्स कसा आहे ग्रीव्सचे प्रोडक्टला घेऊन? खूप छान प्रतिसाद आहे. तुमचा जो कायनेटिक ब्रँड असेल किंवा एम्पायर असेल, हे सगळे मी बघतोच आहे, पुण्यामध्ये बघतोच त्या गाड्या. पण ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं पुणे ह्या मार्केटमध्ये? या मार्केटमध्ये आता बघा तुम्ही अँपेअर घ्या, अँपेअर सुद्धा इंडियन प्रोडक्ट आहे, काही विषय विश्वसनीय, लोक विश्वास ठेवतात, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा कायनेटिक, ह्या दोन्ही अशी ब्रँड की यांना मला जास्त ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही. म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये ही नावं ऑलरेडी पहिल्यापासून आहेत, त्यामुळे असं काही वेगळं काही सांगायची गरज पडत नाही. इव्हन शोरूमला कस्टमर ते सर्च करून येतात, त्यामुळे अँपेअर जरी म्हणलं तरी बस फुल अँड फायनल. लोक म्हणतात ना मला ग्रीव्स पण माहिती आहे, मला अँपेअर माहिती, मला ऑटोसेल पण माहिती, म्हणजे मला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, माझ्या टीमला सुद्धा गरज पडत नाही. त्यामुळे तो एक विश्वसनीय नाते त्या कस्टमर बरोबर आहे. कस्टमरने कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा माझी सगळ्यांचे प्रोडक्टबद्दल नावं सुद्धा माहिती, इव्हन माझं सुद्धा नाव माहिती, त्यामुळे बेफिकर त्यामुळे त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन कस्टमरला आहे, नावामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे. करेक्ट. असे दोन टाईपचे कस्टमर असतात जे पर्सन टू पर्सन डिस्कस करणं हे करतात, किंवा मग काही कस्टमर असतात जे आमच्यासारखे व्हिडिओ बनवून किंवा आमचे व्हिडिओ बघून येतात कस्टमर. सो ह्या दोन्ही कस्टमरला मॅनेज करणारा फेस, कंपनीचा फेस म्हटलं तर तुमची सेल्स टीम तर तीच आहे. आणि तुम्ही जर का असा कम्फर्ट झोन क्रिएट केला कस्टमरच्या समोर, देन इट विल बी बेनिफिशियल फॉर कंपनी एज वेल अँड बेनिफिशियल फॉर कस्टमर्स एज वेल फॉर लॉंग टर्म ग्रोथसाठी. थँक्यू सो मच, छान वाटलं बोलून आणि ग्लॅड टू मीट यू अगेन. व्हॉट इफ वी रन आउट ऑफ अ बॅटरी? एखाद्या राईडवर जातोय किंवा एका ठिकाणीहून बी ठिकाणी जातोय, आपल्याला बॅटरी संपायची किंवा त्या वाटेत चार्जिंग स्टेशन नसल्याची या सगळ्या एन्झायटी किंवा चिंता असणं स्वाभाविक आहे. आणि आय एम ग्लॅड एवढी चांगली सेल्स टीम असताना एवढे चांगले सोल्युशन सुद्धा हे लोक घेऊन येत आहेत. सो जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, हे सगळं डायजेस्ट करणं, कोणतीही नवीन गोष्ट आपल्याकडे आली की ती ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. तसंच काहीतरी EVच्या क्षेत्रात होतंय. बट आय एम ग्लॅड की एवढी चांगली सेल्स टीम असताना, एवढं सगळं कस्टमर फ्रेंडली एन्व्हायरमेंट असताना खूप इझी जात आहे कस्टमर्सला कन्व्हिन्स करणं आणि कस्टमर्सना विश्वास ठेवणं ब्रँडवरती. तुम्ही जर का EV ओन करायचा विचार करत असाल किंवा EVची कोणती डीलरशिप घ्यायचा तुमचा विचार असेल ना, तर एकंदरीत हे EVचं मार्केट, त्याचा अभ्यास, मार्केट रिसर्च, या सगळ्यासाठी वन स्टॉप सोल्युशन मला वाटतं ग्रीव्सचं हे ऑटो EV मार्ट. इथे बघा तुम्हाला वेगळे वेगळे ब्रँड्स ऑलरेडी उपलब्ध आहेत, त्यामुळे एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह, एक वायडर पर्स्पेक्टिव्ह तुमच्यासाठी ऑलरेडी इथे आहे. इथे आल्यानंतर एकंदरीत ब्रँडची माहिती, EV मार्केट कसं वर्क होतं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. पण मोर ऑन दॅट, ओनर पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून किंवा डीलरशिप पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून एक पर्सनल टच सुद्धा तुम्हाला मिळतो. या संदर्भातल्या सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. लिंक्स आहेत, काही इन्फॉर्मेशन आहे, ऍड्रेस आहे. मी रिक्वेस्ट करेन तुम्हा सगळ्यांना की एकदा तरी तुम्ही या ठिकाणी पुण्याच्या कर्वेनगरच्या ऑटो EV मार्ट बाय ग्रीव्स या ठिकाणी यावं, एकदा व्हिजिट करावी आणि तुमचा अनुभव तुम्हीच घ्यावा.